श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 2026 मध्ये येणाऱ्या अधिक मासाबद्दल. यालाच आपण धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतो. दर 3 वर्षांनी येणारा हा महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात काय करावे, काय करू नये, आई मुलीचे नाते आणि जावयाचा मानपान कसा करावा याबद्दलची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम विष्णवे नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून भगवान विष्णूंची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल. 2026 मध्ये येणारा अधिक मास हा ज्येष्ठ महिना असणार आहे. या महिन्याची सुरुवात ही 16 मे 2026 शनिवार या दिवशी होत आहे आणि समाप्ती ही 13 जून 2026 शनिवार. या काळात भगवान विष्णूंची उपासना करणे अत्यंत फलदायी ठरते. याला धोंड्याचा महिना का म्हणतात? याला महिन्याला अनेक नावे आहेत, जसे की अधिक मास. चंद्र आणि सूर्य वर्षाचा मेळ बसवण्यासाठी जो जास्तीचा महिना येतो त्याला अधिक मास म्हणतात. पुरुषोत्तम मास. भगवान विष्णूंनी या निंद मानल्या जाणाऱ्या महिन्याला आपले नाव दिले म्हणून याला पुरुषोत्तम मास म्हणतात. धोंड्याचा महिना. ग्रामीण भाषेत याला धोंड्याचा महिना म्हणतात. धोंडा म्हणजे दगड, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा महिना आत्मपरीक्षणाचा आणि कठीण साधनेचा म्हणजेच दगडासारख्या स्थिर मनाची मानला जातो. तसेच या महिन्यात धोंडे, अनारसे दान करण्याची प्रथा आहे, म्हणूनच याला धोंड्याचा महिना म्हणतात. आता या महिन्यात काय करावे, काय करू नये याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. दानधर्म, जप, तप, नामस्मरण करावे, दररोज दीपदान करावे, तुळशीजवळ आणि देवांपाशी सात्विक आहार घ्यावा, देवांपाशी तुळशीजवळ दिवा लावावा, विष्णू सहस्रनाम, पुरुषोत्तम महात्म्याचे पठण करावे. या महिन्यात काय करू नये? नवीन घर खरेदी, गृहप्रवेश, लग्न, मुंज किंवा बारसे यासारखी शुभ कार्य टाळावेत. मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य करावे. कोणाशीही वाद घालू नये किंवा खोटे बोलू नये. या धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाचा मानपान केला जातो. प्रत्येक घरामध्ये जावयाला बोलवलं जातं. त्यानंतर त्याचा मानपान करून जेवणासाठी काही जे पदार्थ आपण केलेले असेल तर ते पदार्थ दिले जातात. त्याचबरोबर या महिन्यामध्ये आईने मुलीला काही वस्तू द्यायच्या असतात आणि मुलीनेही आईला काही वस्तू द्यायच्या असतात. त्याचबद्दलची माहिती आता आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आपल्याकडे काय पद्धत आहे तर आई जी आहे तर ती मुलीची या धोंड्याच्या महिन्यामध्ये ओटी भरत असते, ते मान्य आहे. पण त्याचबरोबर असं देखील म्हटलं जातं की अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना असा हा एक महिना असतो. या महिन्यामध्ये प्रत्येक मुलीने आपल्या आईची ओटी जी आहे तर ती भरायची असते आणि या महिन्यामध्ये जर प्रत्येक मुलीने आपल्या आईची ओटी भरली तर आईला अखंड आयुष्य लाभतं. कारण हा जो महिना आहे या महिन्यामध्ये आईची ओटी का भरतात तर आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्याचबरोबर अनेक जन्म तुझ्याच पोटी मला जन्म मिळू दे यासाठी, आपल्या आईला अखंड आयुष्य लाभावं आणि आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं यासाठी या महिन्यामध्ये आईची ओटी जी आहे तर ती भरली जाते. तुम्हाला जर शक्य असेल तर नक्की तुम्ही तुमच्या आईची जी ओटी आहे तर ती या महिन्यात भरावी. ज्यांना आई नाही आहे तर त्यांनी आपल्या मावशी असेल किंवा इतर कोणत्या आपले नातेसंबंध असेल तर त्यांची आई असेल, मावशी असेल, आत्या असेल त्यांची ओटी भरली किंवा त्यांना ही वस्तू जरी दिली तरीही चालू शकतं. तर आता बघा, मुलीने आईला काय द्यावे? मुलगी आपल्या आईला कृतज्ञता म्हणून एखादी चांगली साडी, सोन्याची किंवा चांदीची वस्तू किंवा आईच्या आवडतीची भेट देऊ शकते. 5 प्रकारची फळे, तांदूळ, खण आणि नारळ देऊन मुलीने आईची ओटी भरावी आणि आशीर्वाद घ्यावा. आईने मुलीला काय द्यावे? आई आपल्या मुलीला सौभाग्य लेणे जसे की बांगड्या, जोडवी, वाण आणि वाण म्हणून 33 अनारसे, 33 धोंडे देत असते. हे आईने मुलीला द्यावे आणि मुलीने आईची ओटी खणा नारळाने भरावी.
त्याचबरोबर शक्य असेल तर पैसे जे असतात ते सुद्धा तुम्ही देऊ शकतात. ओटी कशी भरतात हे तुम्हाला माहीतच असेल. आपल्या यथाशक्ती यथासामर्थ्याने आपण ही ओटी जी आहे तर ती भरायची असते. जावयाचं मानपण आणि वाणसुद्धा या महिन्यात दिले जातात. या महिन्यात जावयाला विष्णू स्वरूप मानले जाते. जावयाला घरी जेवायला बोलून त्याचा यथासांग सत्कार करावा. तांब्याच्या ताटात 33 अनारसे ठेवून त्यावर दिवा लावून जावयाला वाण द्यावे. सोबत वस्त्र, धोतर, जोडी किंवा शर्ट किंवा ऐपतीप्रमाणे एखादी भेटवस्तू द्यावी. अनेकांना प्रश्न पडतो की अधिक महिन्यात नवीन जोडवी घालावीत का? शास्त्रानुसार अधिक महिन्यात नवीन जोडवी घेणे किंवा बदलणे शुभ मानले जाते. जुनी जोडवी काढताना पाय कधीही रिकामा ठेवू नये. नवीन जोडवी घालताना पायाला आधी हळदी कुंकू लावावे. जुनी जोडवी टाकून देऊ नये, ती जपून ठेवावीत किंवा विसर्जित करावी. आणि या महिन्यामध्ये विष्णूंची सेवा कशी करावी? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. तुळशीला दररोज पाणी घालून प्रदक्षिणा घालावी. शक्य असल्यास ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान करावे. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला या अधिक मासामध्ये ज्याला आपण धोंड्याचा महिना म्हणतो त्या महिन्यामध्ये आपल्याला करायचे असतात. त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या सेवेला या महिन्यात खूप खूप महत्त्व दिलं जातं. कारण हा महिना भगवान विष्णूंनी स्वतःच्या नावावरती समर्पित केलेला आहे. त्यामुळे याला पुरुषोत्तम मास, मलमास किंवा धोंड्याचा महिना, अधिक महिना अशा या वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णू, माता लक्ष्मी, तुळशीची सेवा करण्याचे विशेष महत्त्व आहे. या महिन्यात केलेल्या सेवेचं फळ इतर महिन्याच्या तुलनेत अनेक पटीने जास्त मिळतं. भगवान विष्णू या महिन्याचे स्वामी आहेत म्हणून त्यांना पुरुषोत्तम असे म्हणतात. दररोज तुम्ही घरामध्ये विष्णू सहस्रनामाचे पठण करा. शक्य असल्यास दररोज किंवा प्रत्येक गुरुवारी विष्णूच्या मूर्तीवर किंवा शालिग्रामावर दूध आणि पाण्याने अभिषेक करा. या महिन्यात पुरुषोत्तम महात्म्य अत्यंत महत्त्वाचं असतं वाचणं. यामुळे जीवनातील संकटे दूर होतात. विष्णूंना पिवळा रंग प्रिय आहे. त्यांना पिवळी फुले, पिवळे वस्त्र आणि पिवळ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करा. तुळसी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तिला विष्णुप्रिया असं देखील म्हटलं जातं. अधिक महिन्यात तुळशीची सेवा केल्याने घरात सुख समृद्धी येते. रोज संध्याकाळी तुळशीपाशी शुद्ध तुपाचा दिवा आणि तिळाचा तेलाचा दिवा सुद्धा तुम्ही लावू शकता. दिव्याला नमस्कार करून घराच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. तुळशीला दररोज पाणी अर्पण करून किमान 3 किंवा 11 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालत असताना नमो नमस्ते तुळसी हा मंत्र आवर्जून म्हणावा. जर तुळशीला मंजिरी आली असेल तर ती काढून भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करावी. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात. तुळशीच्या कुंडीतील माती कपाळाला लावल्याने मन शांत होते आणि सकारात्मकता येते. माता लक्ष्मी ही भगवान विष्णूंची अर्धांगिनी आहे. जिथे विष्णूंची भक्ती होते तिथे लक्ष्मी आपोआप निवास करते. दररोज सकाळी किंवा सायंकाळी लक्ष्मी देवीसमोर बसून श्रीसूक्ताचे पठण करावे. अधिक महिन्यात लक्ष्मीला कमळाचे फूल किंवा गुलाबाचे फूल अर्पण केल्याने धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. अधिक महिन्यात घर आणि मुख्य प्रवेशद्वार अत्यंत स्वच्छ ठेवावे. सायंकाळी उंबरठ्यावर दिवा लावावा जेणेकरून लक्ष्मीचे आगमन घरात होईल. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गाईला गूळ पोळी खायला द्यावी किंवा गाईची पूजा करावी. गाईमध्ये लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. या महिन्यात 33 दिवे दान करण्याचे किंवा दररोज 33 दिवे लावण्याचे मोठे महत्त्व आहे. गरिबांना अन्नदान किंवा वस्त्रदान हे आवर्जून या महिन्यामध्ये करावे. या सर्व गोष्टी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस त्याचे खूप चांगले फायदे जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतात. तर अशा पद्धतीने अधिक मास म्हणजेच धोंड्याच्या महिन्याची संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.